मुंडेंना समर्थन, नामदेव शास्त्रींना भोवलं. वारकरी आणि मराठा समाज भडकला. शास्त्रींचं कीर्तन रद्द करण्याची नामुष्की. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचं समर्थन करणं चांगलंच भोवलंय. न्यायाचार्य महंत नामदेव शास्त्रींनी आधी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला आणि त्यानंतर आरोपींची मानसिकता समजून घेण्याची भाषा केली आणि हत्येच्या आरोपींचं समर्थन केल्यानं महंतांच्या विरोधात राज्यभरात रोष दिसला. महंतांच्या एकतर्फी न्यायाविरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक झाला असून शास्त्रींनी आपलं वक्तव्य मागे घेण्याची मागणी करत राज्यभर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. फक्त वारकऱ्यांनीच हा इशारा दिला नसून आता मराठा समाजानं देखील महंत नामदेव शास्त्रींच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आज धनंजय मुंडे सलाईन लावून त्यांच्याकडे गेले, त्यांनी पाठिंबा दिला. उद्या जर तुमच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न, उद्या वाल्मिक करार जर आला तर त्याला पाठिंबा देणार का? उत्तर नाही देऊ शकले. ते काय म्हणतात, ते नेते नाही आहेत. हा कसला भेदभाव झाला संतांपुढे? संतांपुढे सगळेच सारखे पाहिजेत ना. तर हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. आपल्याला काही विनंती आहे की आपण याला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी आणि जर शास्त्रीजींनी 8 दिवसाच्या आत माफी नाही मागितली तर आमची राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी 8 दिवस वाट पाहणार व राज्यभर त्यांच्या विरुद्ध आंदोलन आम्ही चालू करणार आहोत. या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याचा बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं महंतांची भूमिका ऐकल्यानंतर थेट भगवानगड गाठलं आणि शास्त्रींना पुरावे दिले आणि यानंतर महंत नामदेव शास्त्रींनी युटर्न घेत भगवानगड आता देशमुखांच्या पाठीशी उभा आहे अशी भूमिका जाहीर केली खरी. परंतु महंतांच्या याच संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकांमुळे त्यांच्या विरोधात मराठा समाजानं आक्रमक होत त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला विरोध केला आणि नामदेव शास्त्रींच्या विरोधात वाढलेला हा संताप पाहता पोलिसांनी देखील 7 तारखेला पुण्यातल्या देहूत होणाऱ्या महंत नामदेव शास्त्रींच्या कीर्तनाचा कार्यक्रम रद्द केलाय. त्यामुळेच मुंडेंच्या समर्थनात घेतलेली एकतर्फी भूमिका नामदेव शास्त्रींना चांगलीच भोवली एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.